सत्तेतले आहेत। लातूरला तुम्ही जसा आजारी बैल त्या गरीब शेतकऱ्याला दिला तशीच ही आजारी कर्जमाफी असं आमचं मत आहे। ह्याच्यात तुम्ही वसुली करतात म्हणजे शेतकऱ्याला ज्या पद्धतीने लातूरला स्वतःच्याच खिशातून त्या बैलाला नीट करण्यासाठी पैसे द्यावे लागले, इथं सुद्धा कर्ज वसुलीसाठी स्वतःचा पैसा भरा, तुम्ही आधी वरची अमाऊंट भरा, मग तुम्हाला 50,000 मिळणार। हे आम्हाला चालणार नाही। 2 लाखाची सरसकट कर्जमाफी आमच्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी झाली पाहिजे। आणि या 2 नेत्यांना मला एवढंच बोलायचं आहे, आम्ही ज्या अटी बांधतोय त्या मीडियासमोर येऊन या अटी चुकीच्या आहेत, शेतकऱ्यावर अन्यायकारक आहेत, हे एकदा बोलून दाखवा, मग शेतकरी तुमच्याबद्दल काय बोलतील हे तुम्हाला कळेल। आता भरणे मामांनी कृषी मंत्री म्हणून या अटी मान्य केलेल्या, त्या म्हणाले हे महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्यामुळे ह्या काढल्या गेल्या पाहिजेत। म्हणजे एवढं मोठं मत त्यांनी दाखवलं। आता भरणे मामा सुद्धा सत्तेत आहेत, त्यामुळे सगळ्या नेत्यांनी एकत्रित येऊन या विषयासाठी सहकार्य करावं अशी आमची भूमिका आहे। आपल्या पक्षाचे 4 आमदार एक खासदार या जिल्ह्यामध्ये आहे, मात्र आमदार म्हणतात की आम्हाला आंदोलनाविषयी काहीच माहिती नाही। आंदोलनाला आम्ही कोणालाच बोलवलेलं नाही, आम्ही सोशल मीडिया आणि मीडियाच्या मदतीने लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे। हे अराजकीय आहे। इथं काय आम्हाला गर्दी करायची नव्हती, बाबा गाड्या भरून आणा, आमदारांना सांगा, आम्ही तसं काही केलेलं नाही। टीव्हीवर बघून लोक जेवढी आली अजून वाढत जाणार आहेत। माझ्या घरच्यांना सुद्धा हे माहीत नव्हतं, टीव्हीवरच कळालं की हे आंदोलन त्या ठिकाणी होणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला गेल्यानंतर तिथं लोकांची प्रतिक्रिया बघून, लोकांच्या अडचणी समजून घेऊन, रयतेचा राजा त्यांची प्रेरणा घेऊन आम्ही एक आंदोलन करण्याचा विचार केला आणि मीडियावर डायरेक्ट जाहीर केलं। त्यामुळे मीडियावर जाहीर केल्यानंतरच माझ्या परिवाराला कळालं, जसं परिवाराला कळालं तसं आमदारांना कळलं असेल तर ते या ठिकाणी येतील असं मला। रोहित पवारांनी अन्नत्याग नाही तर स्टंटबाजी त्याग आंदोलन करावं, नवनाथ बन यांनी हे ट्विट केलंय। कर्जमाफीचं स्वागत सोडून रोहित पवार आंदोलनाच्या नौटंकीमध्ये व्यस्त आहे असं नवनाथ बन म्हणत आहे। रोहित पवारांच्या स्टंटबाजीवरचा पडदा महाराष्ट्रातील जनतेने केव्हाच वाढलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा प्रसिद्धीची चिंता रोहित पवार यांच्यावर नवनाथ बन यांनी ही टीका केली आहे।